नमस्कार मंडळी, वारेकर किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवूया शेंगदाण्याचे लाडू. तर शेंगदाण्याचे लाडू बनवण्यासाठी कमी साहित्यामध्ये आपण कसे झटपट लाडू बनवायचे ते तुम्हाला सांगणार आहे आणि काय काय साहित्य ते पण सांगणार. सर्वप्रथम मी शेंगदाणे घेतले. तर शेंगदाणे आपण हे व्यवस्थित भाजून घेऊया. तर भाजून होतात, अजून भाजले नाही तर आपले शेंगदाणे. तर भाजेपर्यंत तुम्ही चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईबर करा. हे आपले थोडेसे भाजायला पाहिजे शेंगदाणे. हे शेंगदाणे म्हणजे फक्त 3 साहित्यामध्ये आपल्याला लाडू बनवायचे, जास्त साहित्य नाही लागणार आहे आपल्याला. चवीला तर काय उत्तमच आहे. हे तुम्ही उपवासालाही खाऊ शकतात आणि इतर वेळी पण खाऊ शकतात. हे आपले शेंगदाणे चांगले भाजून झाले आहेत, तर इथले साली काढून घेऊया. याच्या आधी एक शेंगदाण्याची मी व्हिडिओ बनवली होती. मी शेंगदाण्याचे साल काढताना इतर ठिकाणी घाण म्हणजे व्यवस्थित टरफळ कशी बाहेर काढावी साल, त्याची व्हिडिओ बनवते, त्याची लिंकही तुम्हाला देते. त्याप्रमाणे तुम्ही शेंगदाणे भाजल्यानंतर त्याची साल काढू शकता. हे आपले झाले भाजून, साल पण झाले. तर वेगळे कसे करायचे ते सांगते मी, कारण आसडल्यानंतर इतर ठिकाणी घाण होते. तर हे बघा, आपल्याला जे भजी किंवा तळणी हे आहे साधन आहे, त्याच्या साहाय्याने आपल्याला शेंगदाणे आणि साली वेगळे करायचे आपले झाले आहेत. तर हे आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे. कोणाला जाडसर पाहिजे असेल तर थोडंसं जाडसर ठेवू शकतात, पण मलाही बारीक पाहिजे असल्यामुळे मी थोडंसं जाडसर एकदा फिरून बारीक करून घेते. हे बघा, अशा प्रकारे बारीक करून झालं आहे. तर यामध्ये थोडंसं खोबरं टाकलं आहे, जास्त खोबरं नाही आहे. ह्याआधी मी उपवासाचे 2 पदार्थ केले होते. एक म्हणजे वडे, साबुदाणा आणि खिचडी. तर याच्यात मी गूळ टाकलं आहे. आता हे तिन्ही साहित्य आपल्याला मिक्सरला परत एकदा वाटून घेऊया. ते वाटल्यानंतर बघा मस्त बारीक झालं आहे. तर हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि थोडं मिक्स करून घेऊया व्यवस्थित. म्हणजे कुठे थोडंसं जाडसर भाग असेल ते आपल्याला सैल करता येईल. तर एका हाताने लाडू वळू शकतात तुम्ही, 2 हाताची गरज नाही आहे. एक मस्त वळले जातात, आकारही चांगला व्यवस्थित येतो. इथे मी कुठेही तुपाचा वापर केला नाही. हे आपले लाडू तयार झाले आहेत शेंगदाण्याचे. घरी नक्की ट्राय करा आणि केल्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की शेंगदाण्याचे झटपट लाडू कसे झाले आहेत ते. ह्याआधी मी लाडूची भरपूर रेसिपी केली, त्याप्रमाणे तुम्ही लाडू बनवू शकतात. जसे